परवा एक पेशंट दवाखान्यात आली 4 वर्षाचे रिपोर्ट घेऊन. प्रत्येक वेळी तिचे कोलेस्टेरॉल नॉर्मलपेक्षा थोडेसे जास्तच होते. ती पेशंट होती संपूर्ण शाकाहारी, तेल तूप बेतानेच खाणारी, शिवाय एक्सरसाइज करणारी सुद्धा. तिचा प्रश्न असा होता की मी एवढं सगळं पथ्यपाणी सांभाळते आणि तरी सुद्धा माझं कोलेस्टेरॉल जास्त का? नमस्कार, मी डॉक्टर दीपाली खडके, आपणा सर्वांचे स्वागत. तर गंमत अशी आहे की आपल्या शरीरामधील 70 ते 80% कोलेस्टेरॉल लिव्हरमध्ये तयार होते आणि बाकीचे 10-20% जे आहे ते आपण बाहेरून सेवन करतो, त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. तर तुमचं लिव्हर जितकं तंदुरुस्त, जेवढं कार्यक्षम, तेवढं कोलेस्टेरॉल नॉर्मल असण्याची शक्यता जास्त. अर्थात तुम्ही जर ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅट आणि साखर यांचं सेवन जास्त प्रमाणात करत राहिला तर लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता तेवढीच जास्त. सॅच्युरेटेड फॅट म्हणजे जो स्निग्ध पदार्थ रूम टेम्परेचरला घन अवस्थेत असतो. उदाहरणार्थ याच्यामध्ये पाम तेल, मार्गारीन, वेगळ्या प्रकारची बटर्स जे आपण वापरतो ह्या सगळ्या गोष्टी सॅच्युरेटेड फॅटमध्ये येतात. त्यानंतर ट्रान्स फॅट हा असा घातक फॅटचा प्रकार आहे की ज्याच्या सेवनाने वर्षाला 3 लाख लोक हृदयविकाराचा आजार होऊन मृत्युमुखी पडतात. हे ट्रान्स फॅट कशात असते तर तळलेल्या पदार्थांमध्ये असते. क्रॅकर्स आपण जे खातो, चॉकलेट्स आपण खातो, बिस्किट्स, कुकीज, केक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स असतात. एखादा पदार्थ खाताना त्या पॅकेट्सवरचे कंटेंट्स बघायला विसरू नका आणि त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण किती आहे ते सुद्धा बघायला विसरू नका. असं तर वरील गोष्टींचे सेवन जेवढे कमी तेवढा लिव्हरवरचा ताण कमी आणि तेवढं लिव्हरचं काम व्यवस्थित, तुमचं कोलेस्टेरॉल सुद्धा व्यवस्थित. लिव्हर नक्की काय काम करते? पहिली गोष्ट, लिव्हर शरीराचं रक्षण करतं बाहेरच्या विषारी पदार्थांपासून. ते सगळे पदार्थ लिव्हर मार्फत बाहेर टाकले जातात, तुमच्या रक्तामध्ये येऊन दिले जात नाहीत. त्याचबरोबर लिव्हर कोलेस्टेरॉलचं बाईलमध्ये रूपांतर करते, जे आपल्या अन्नपचनासाठी आवश्यक असतं आणि हे बाईल आपल्या आतड्यांमध्ये प्रवेश करतं, अन्नाचं पचन करतं आणि त्यानंतर ते आपल्या पोटातून बाहेर पडतं. अशा प्रकारे कोलेस्टेरॉल बाहेर टाकण्याचं काम सुद्धा लिव्हरद्वारेच केलं जातं. पण समजा एखादी व्यक्ती खूप चांगलं काम करते तर त्या व्यक्तीला सतत कामाचा बोजा देत राहिलं तर कधीतरी ती व्यक्ती काम करायचं बंद करेल. तसंच लिव्हरच्या बाबतीत देखील होतं. सतत अपथ्यकारक फास्ट फूड खाण्याने त्यातल्या हानिकारक पदार्थांचं पचन करून ते वेगळे काढून शरीरातून बाहेर टाकण्याचा ताण लिव्हरवर येतो आणि अशा वेळेला लिव्हर थोडंसं अकार्यक्षम होतं, भूक कमी लागते किंवा आळस येतो, अशा पद्धतीची काही लक्षणं दिसू शकतात. यालाच स्लगिश लिव्हर असं म्हटलं जातं. मी कॉलेजमध्ये असताना आमच्या सरांनी एक परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी कामीन किंवा कावीळ या रोगासाठी पारंपरिक पद्धतीने औषध देणारे वैदू बोलवले होते. मला आठवते की कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यातून मिळून जवळजवळ 300 ते 400 लोक त्या परिषदेमध्ये उपस्थित होते. त्यांना एक प्रश्न विचारला जायचा की तुम्ही कावीळ झाली हे कसं ओळखता? तर त्यांचं म्हणणं असं होतं की कमी भूक लागत असेल, आळस जाणवत असेल, झोप जास्त येत असेल, कंटाळा येत असेल, नख किंवा डोळे पिवळे दिसत असतील तर अशा वेळेला कावीळ झाली असं समजून आम्ही औषधं देतो. तुम्हालाही कधीतरी अनुभव आला असेल की तुमच्या घरात जर काही ज्येष्ठ म्हातारे व्यक्ती असतील आणि तुम्हाला जर कधी फार कंटाळा आल्यासारखं, आळसटल्यासारखं होत असेल तर तशा व्यक्तींकडून सल्ला मिळतो की तू एखादा कामिनीचं औषध घेऊन बघ. आणि आपण जर ब्लड रिपोर्ट करायला गेलो, कावीळीसाठीचे रिपोर्ट केले तर त्यामध्ये मात्र काहीही येत नाही. तर ॲक्च्युली दिस इज स्लगिश लिव्हर. ब्लड रिपोर्टमध्ये काही येणार नाही, पण तरी सुद्धा काही लक्षणं तुम्हाला जाणवत असतात. या अवस्थेमध्ये लिव्हर हार्मोन तयार करणे, शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर काढणे यासारखी आपली कामं पूर्ण कार्यक्षमतेने करत नाही. आहारातील अपथ्य, साखर, सीड ऑइल, अल्कोहोल, अजिबात व्यायाम न करणे, त्याचबरोबर स्ट्रेस यासारख्या गोष्टींमुळे लिव्हरवरती ताण येतो, लिव्हर
स्लगिश होते, लिव्हरला मरगळ येते आणि त्यामुळे लिव्हरकडून तयार होणारं बाईल जे आहे ते कमी प्रमाणात निर्माण होतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बाईल हे कोलेस्टेरॉल पासून निर्माण होत असतं. मग ते कमी निर्माण झाल्यामुळे कोलेस्टेरॉल शरीरात साठून राहतं. त्यामुळे LDL वाढतं. HDL म्हणजे गुड कोलेस्टेरॉल कमी होतं. ट्रायग्लिसराईडची लेवल वाढते. काही वेळेला शुगर लेवल सुद्धा वाढू शकते. HbA1c सुद्धा वाढतं आणि हे कोलेस्टेरॉल लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं आणि फॅटी लिव्हर होतं. फॅटी लिव्हर झाल्यानंतर पुन्हा लिव्हरची कार्यक्षमता कमी होते. अशा पद्धतीने हे दुष्टचक्र सुरूच राहतं. आता हे दुष्टचक्र तोडायचं कसं, यासाठी मी काही उपाय सांगणार आहे. त्याचबरोबर शेवटी काही अशा आयुर्वेदिक वनस्पती सांगणार आहे ज्या लिव्हरची कार्यक्षमता सुधारतात, लिव्हरला उत्तेजन देतात आणि त्यांचा आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा समावेश करू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिली गोष्ट की आपण ट्रान्स फॅट खायचं नाहीये, कुठलंही पॅकेज फूड खायचं नाहीये. सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात जी आहे ती बिस्किट खाऊन करायची नाही, तर त्याच्याऐवजी काही 1 चमचा फ्लेक्स सीड्स आणि 1 अक्रोड रात्री भिजत घालायचं आणि सकाळी हे खायचं आहे. अक्रोडामध्ये जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत त्यामुळे लिव्हरचं कार्य सुधारतं. त्याचबरोबर हृदयाची कार्यक्षमता देखील वाढते आणि जवसामधील सोल्युबल फायबर बरोबर अतिरिक्त कोलेस्टेरॉल जे आहे ते जोडलं जातं, कंबाईन होतं आणि ते शरीरामधून बाहेर पडतं. दुसरी गोष्ट, शरीराची पुरेशी हालचाल केली पाहिजे, पण अतिरिक्त व्यायाम उपयोगाचा नाही. कारण अतिरिक्त व्यायामामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे काय हे आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्यामुळे शरीरात जे टॉक्झिन्स तयार होतात ते बाहेर काढण्याचं काम लिव्हरला करावं लागतं आणि लिव्हरवरती पुन्हा ताण येतो. तर त्याऐवजी आपल्या शरीराला सुटेबल एवढा व्यायाम करावा. त्याच्यामध्ये 20 ते 30 मिनिटं रोज चालणे असेल किंवा योगासनं असतील, काही स्ट्रेचिंगचे व्यायाम असतील, तुम्ही 30 सेकंद स्क्वॉट करू शकता. बरोबर काही आठवड्यातून 2 वेळा वेट ट्रेनिंग करू शकता. या पद्धतीचे व्यायाम केल्याने आपल्या लिव्हरची कार्यक्षमता सुधारते. रात्री 7 ते 8 तास व्यवस्थित शांत झोप घ्यावे. त्यामुळे लिव्हर आपलं जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढू शकेल, ते दुरुस्त करू शकेल. त्याचबरोबर डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय दुसरी कुठलीही मेडिसिन घेऊ नयेत. मेडिसिनमधल्या काही गोष्टींमुळे सुद्धा लिव्हरला त्रास होऊ शकतो, लिव्हरची क्षमता कमी होऊ शकते. त्याचबरोबर आहारामध्ये मेथी दाणे, कडुनिंब, कारले यासारखे पदार्थ ठेवावेत. आले लसूण सुद्धा चालू शकेल, याने सुद्धा लिव्हरची कार्यक्षमता वाढायला मदत होते. आयुर्वेदामध्ये बऱ्याच अशा वनस्पती सांगितलेल्या आहेत की ज्यांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. सीझनल असणाऱ्या यातल्या काही भाज्या किंवा वनस्पती आहेत. त्यापैकी पहिली आहे ती काकमाची किंवा हिंदीमध्ये याला मकोय असं म्हटलं जातं. मराठीमध्ये कांगुणी, कामणी अशी याला नावं आहेत. याची भाजी जी आहे ती पोट साफ करणारी आहे, शरीरातली सूज कमी करणारी आहे, लिव्हरची कार्यक्षमता वाढवणारी आहे. जर तुम्हाला कधी भूक लागत नसेल तर ही भाजी खाल्ल्याने भूक वाढू सुद्धा शकते. तसेच आपल्या रोजच्या वापरातील हळद जी आहे ती सुद्धा यकृत उत्तेजन करणारी आहे. पण हळदीबरोबर 2 मिरे खायला पाहिजेत. मिऱ्यामधील काही औषधी गुणधर्मांमुळे हळदीमधील कर्क्युमिनच्या सेवनाचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर दुसरी एक भाजी जी पावसाळ्यात आपण सर्वत्र बघतो, गणपतीला प्रिय असणारी अशी आघाडा नावाची जी वनस्पती आहे, तो आघाडा सुद्धा उत्तम यकृत उत्तेजना देणारा आहे. आघाड्याची भाजी देखील तुम्ही करून खाऊ शकता. त्यानंतर पुनर्नवा नावाची एक वनस्पती पावसाळ्यामध्ये आपल्याला सगळीकडे उगवलेली दिसून येते. ही सुद्धा नावाप्रमाणेच यकृताला पुनरुज्जीवन देणारी आहे. यकृताची सूज कमी करून यकृताचं काम वाढवणारी अशी सांगितलेली आहे. तसेच भूमी अमलकी, कुटकी, कालमेघ ही सगळी औषधं यकृतावर चालणारी किंवा यकृत दुरुस्त करणारी अशी सांगितलेली आहेत. माका जो आपण केसांसाठी खूप चांगला आहे असं ओळखतो, तर हा भृंगराज ही सुद्धा यकृतासाठी अतिशय उपकारक अशी वनस्पती आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 1 चमचा माक्याचा रस रोज सकाळी प्यावा. असं तुम्ही 7 दिवस केल्याने यकृताची कार्यक्षमता सुधारण्याला मदत होते. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे यातली कुठलीही औषधं उपलब्ध नाहीत, आम्हाला मिळू शकत नाही, तर यासाठी आमच्या निरामय आयुर्वेदाच्या टीमने या सर्व औषधांच्या काही गोळ्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला जर त्या मागवायच्या असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरून त्या मागवून घेऊ शकता.
शेवटी मतितार्थ असा की तुम्ही आहारातील पथ्य पाळणं, व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर तुमचं लिव्हर कार्यक्षम ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याचा फायदा होईल. आणि हो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.